चंपा मावशी एक गावात होती नमुन्यात आमची. आणि आम्ही जायचो तिच्याकडे. तारा मावशी अंबरनाथला, हां. केशर मावशी टाटानगरला. टाटानगरला मध्यप्रदेशमध्ये. आम्ही कधीच गेलो नाही. अच्छा. हां. अंबरनाथला एकदा मी मॅट्रिक पास झाले त्या वर्षी सुट्टीमध्ये पांडुरंग काका येऊन आम्हाला चौघींना घेऊन गेले होते. हां. वा. आणि महिनाभर तिथे ठेवून घेतलं अंबरनाथमध्ये. अंबरनाथमध्ये. क्या बात. पहिल्यांदा गेलो इतक्या लांब रेल्वेत वगैरे. हां. तोपर्यंत रेल्वेत जाणं वगैरे काही माहीतच नव्हतं ना, कुठेच हो, नाही. बरोबर. मावशीकडे जायचं. आर्वीला नंतर मावशीची बदली झाली काकांची, तर आर्वीला जायचं तर बसनेच. रेल्वेत तेव्हा आम्ही गेलो होतो. आणि मग काकांनी एक दिवसभर टॅक्सी ठरवून आम्हाला मुंबईत फिरवून आणलं होतं वा, सगळ्यांना. किती छान. हां. त्यावेळी सगळ्यांना मुंबई दिवसभर फिरवली मुंबई. क्या बात. किती मजा आली असेल तुम्हाला. खूप लहान छान. लहान तुम्ही. अगदी अगदी. हां. कारण काकांच्याकडे पण सगळ्या मुली ना. काकांच्याकडे दीपक होता ना. हा, दीपक. दीपक. हां, दीपक. आणि ह्या मुली मीना, मंगल, ज्योती, 3 मुली आणि 1 मुलगा. बरोबर. असे सगळेजण खूप फिरून आलो खूपच होतो. मजा आली असेल तुम्हाला सगळ्यांना. खूप फिरलो. म्हणजे टॅक्सीत पहिल्यांदा आयुष्यात फिरलो, तेव्हा रेल्वेतही पहिल्यांदा बसतो. किती छान. वा. आणि अमरावतीपासून नंतरही पुष्कळ. भरपूर आहे. अंबरनाथला जायचं म्हणजे केवढं दूर आहे. हो हो हो. तेच. हां.